नमस्कार, वेलकम टू मंजूस कोल्हापुरी किचन। आज आपण बनवतोय एकदम सोपी गावरान पद्धतीची झणझणीत तोंडाला चव आणणारी अशी ताकातली भेंडी। ही भेंडी आपण भाकरी, चपाती आणि भात दोन्ही बरोबर खाऊ शकतो। चला तर मग बघूया यासाठी काय काय साहित्य लागते। या आहेत काटे भेंड्या किंवा देशी भेंडी म्हणतात याला। इकडे कोल्हापूरकडे ही भेंडी इझिली अवेलेबल असते, पण तुमच्याकडे जर अशी भेंडी मिळत नसेल तर तुम्ही आपली रेग्युलर भेंडीची पण हीच पद्धत वापरून ताकातली भेंडी बनवू शकता। चव दोन्हीची पण छानच लागते। तर इथे मी घेतल्या आहेत 10 ते 12 देशी भेंड्या किंवा काटे भेंड्या। ह्या स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या 4, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा बेसन, कोथिंबीर, 1 बाउल ताक आहे, हे मध्यम आंबट असं ताक आहे, तेल आणि पाणी। या भेंड्यांची स्किन थोडी खरबरीत असते म्हणून तर याला काटे भेंड्या म्हणतात। तर ह्या भेंड्या आपण आता चिरून घेणार आहोत। ज्या कोवळ्या भेंड्या आहेत त्या आपण चिरून घेणार आहोत आणि ज्या जून असतील त्याची स्किन काढून टाकून आपण त्याच्या आतलं कणीस वापरणार आहोत। इथे आता मी ह्या भेंड्यामधल्या कोवळ्या भेंड्या चिरून घेतलेल्या आहेत आणि ज्या जून भेंड्या होत्या त्याची कणसं काढून घेतलेली आहेत। तर ही आता स्किन ह्याची कशी काढायची हे मी दाखवते। याचा वरचा हा भाग देठाचा हा थोडासा चिरून हा असा आपण अशा ह्याची स्किन काढायची आहे। ही कणसं आपण रेसिपीमध्ये अशीच अखंड वापरली तरी चालतील किंवा याचे फक्त दाणे काढून वापरले तरी चालेल। अशा पद्धतीने सगळ्यात पहिल्यांदा आपण मिरच्या, लसूण आणि जिरे यांची एकत्र पेस्ट बनवून घेऊया। मिरच्या थोड्या जास्त आहेत कारण ही झणझणीत भेंडी चांगली लागते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। आपली मिरची, लसूण आणि जिरे घालून ही पेस्ट तयार झालेली आहे। ही करताना मी 1 चमचा पाणी पण घातलेलं आहे। आता या 1 बाउल ताकात आपण अगदी 1च चमचा बेसन घालून मिक्स करून घेणार आहोत, ज्यामुळे आपले ताक उकळी आल्यानंतरही फाटणार नाही। सगळ्यात पहिल्यांदा आपण कढईमध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल घालूया आणि या तेलामध्ये आपण भेंडी भाजून घेणार आहोत। भेंडी भाजल्यामुळे आपली भेंडी चिकट होणार नाही। साधारण 3 ते 4 मिनिटं ही सतत हलवत राहून ही भेंडी आता भाजत आलेली आहे। आपण आता गॅस बंद करूया। भेंडी आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। याच कढईत आता आपण आणखीन 2 ते 3 चमचे तेल घालूया। याच तेलात आपण मिरची, लसूण आणि जिरे ह्याची जी आपण पेस्ट बनवली होती ती पेस्ट आपण घालणार आहोत। यातच पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद, यातच आपण आता ही भेंडी घालणार आहोत। ही भेंडी आता आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत। साधारण 1 मिनिट आपण परतून घेतल्यानंतर यात आपण पाणी घालणार आहोत। यातच चवीप्रमाणे मीठ। आता ह्याला झाकून ठेवून आपण एक उकळी आणून घेऊया। आता भेंडीला आपल्या चांगली उकळी आलेली आहे। आपण याच्यामध्ये आता मगाशी बेसन ताकामध्ये मिक्स केलं होतं ते ताक आपण घालणार आहोत ह्याच्यात। आता ताक घालून झाल्यानंतर आपण हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि याला पुन्हा एक अशीच उकळी आणायची आहे। तुम्ही बघू शकता आता ताकामध्ये आपण जे 1 चमचा बेसन घातलेलं होतं त्याच्यामुळे ताक फाटलेले नाही
आणि आपल्या ताकातल्या भेंडीला छान स्मूथनेस आलेला आहे. तर तयार झालेली आहे आपली ताकातली भेंडी. आपण आता गॅस बंद करूया आणि वरून कोथिंबीर घालूया. तर तयार झाली आहे एकदम सोपी अशी गावरान पद्धतीची झणझणीत अशी ताकातली भेंडी. तर नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.